पेपरची लेवल थोडी मॉडरेट टू हार्ड होती. ठीक आहे, असं नाही की पेपर एकदम कसा होता, सोपा होता. त्याच्यामध्ये 2 पॉसिबिलिटीज आहेत समजा. चलो, सो गुड आफ्टरनून ऑनलाईनचे विद्यार्थी आणि ऑफलाईनचे पण. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी अर्ध्या तासामध्ये 4 क्वेश्चन्स लिहिले. काहींनी 3 लिहिले असतील, काहींनी 2 लिहिले असतील, काहींना एकही आला नसेल, असं होऊ शकतं. बरोबर ना. सगळा पेपर तुम्हाला कदाचित असं वाटलं असेल की सर काही जमत नाही किंवा जमतं आहे. इट्स ओके, जे झालं ते झालं. पेपरची लेवल होती कशी होती, थोडी मॉडरेट टू हार्ड होती. ओके, आता खूप सारे सो कॉल्ड जे आहेत MPSCतले सिनियर्स लोक वगैरे, त्यांचं म्हणणं असं की पेपर हा जो असेल MPSCचा तो एकदम इझी असेल किंवा मग 2011-12चा पॅटर्न बघा. खरं तर असं काही नाही आहे. ठीक आहे, पेपर कसाही उद्या तुम्ही तुमची जी काही तयारी आहे ती कशी ठेवा, एकदम डिफिकल्ट क्वेश्चन सॉल्व करता येतील अशी ठेवा. बरोबर का नाही. कारण की आत्तापर्यंत ज्या 2-3 हे झाल्यात एक्झाम झाल्यात डिस्क्रिप्टिव्हच्या, म्हणजे ॲग्रिकल्चर पण होती, फूड सेफ्टी ऑफिसरची पण झाली, आता सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पण झाल्यात आणि फॉरेस्टची पण झालीत. सो आपल्यासमोर 3-4 एक्झामचे एक्झाम्पल आहेत. बरोबर, एका एक्झामचं नाही, 3-4 एक्झामचे एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यामध्ये जी क्वेश्चनची लेवल होती ती मॉडरेट टू हार्डच आहे. असं नाही की अगदी तुम्हाला सिंगल लाईन क्वेश्चन विचारलेत. बरोबर का नाही. व्हॉट इज ॲटमॉस्फिअर, ठीक आहे, किंवा एक्सप्लेन द व्हॉल्कॅनो, या टाईपचे क्वेश्चन नाही आहेत. ठीक आहे, सो मनात कुठंतरी हे ठेवा की मला डिफिकल्ट लेवल पण डिफिकल्ट क्वेश्चन पण काय करायचे, सॉल्व करायचे आहे. सो त्या अनुषंगाने हे आजचे 4 पेपर्स होते. बरोबर. आता तुमच्यातल्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असावी की सर हे नेमकं कसं वर्क होणार आहे, किंवा आम्ही हे सगळं 100 डेज मेंटॉरशिप कसं करणार आहोत, किंवा आजची जी क्वेश्चन पेपर होती ती तुमच्यासमोर कशी होती, एकदम रँडम होती. तुम्हाला टॉपिक माहीत नव्हते, तुम्ही फक्त येऊन बसले. ठीक आहे, काही अडचण नाही. हा जो संपूर्ण 100 डेज मेंटॉरशिप प्रोग्राम असणार आहे, या 100 दिवसामध्ये आपण GS1, GS2, GS3 आणि GS4 अशा 4ही GSचं क्लासिफिकेशन त्या ठिकाणी काय केलं आहे, 23 दिवसांमध्ये केलेलं आहे. किती दिवसांमध्ये, 23 दिवसांमध्ये. आणि त्यातही आपण काय करणार आहोत, समजा GS1ची किती 23 दिवस आहे, तर त्या 23 दिवसामध्ये रोज 4 क्वेश्चन, म्हणजे जवळजवळ तुमचे किती क्वेश्चन्स होतात ते रोज, जर का तुम्ही 4 क्वेश्चन लिहिणार असाल जवळजवळ 96 क्वेश्चन्स तुम्ही इथे GS1चे लिहिणार आहात. आता त्यातही GS1मध्ये काय आहे, हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे आणि इंडियन सोसायटी आहे. बरोबर. सो हिस्ट्रीला पर्टिक्युलर डेज दिलेत, जॉग्राफीला पर्टिक्युलर डेज दिलेत आणि सोसायटीला पर्टिक्युलर डेज दिले. त्याचं शेड्यूल तुम्हाला पहिले दिलं जाणार आहे. असं नाही की रँडमली आले तुम्ही आणि मग सर आज कुठला टॉपिक आम्हाला माहीत नाही, असं नाही. दिवस पहिल्या दिवसापासून तर 100 दिवसापर्यंत कुठले कुठले टॉपिक्स तुम्ही प्रिपेअर करायचे आहे, कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला क्वेश्चन दिले जाणार आहे, त्या पूर्ण 100 दिवसाचं एक शेड्यूल तुमच्या हातामध्ये असणार आहे. आलं तुमच्या लक्षामध्ये. ओके, सो त्या अनुषंगाने मग तुम्ही अभ्यास करून यायचं आहे आणि इथं मध्ये 4-4 क्वेश्चन काय करायचे आहेत, सॉल्व करायचे आहेत. आता असं होऊ शकतं की तुमच्यातले काही विद्यार्थी जे त्यांना ते नाही जमणार, किंवा काहींना ते खूप चांगल्या पद्धतीने जमू शकतं. असो, व्हॉट एव्हर. जर का तुम्हाला ते खूप चांगल्या पद्धतीने लिहिता आलं तर काही अडचण नाही. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही ते इथल्या फॅकल्टीजकडनं चेक करून घेऊ शकतात. मी आहे, यतीन सर आहे, सुशील सर आहे, आम्ही इथेच असणार आहोत. ठीक आहे. जर नाही लिहिता आलं तुम्हाला तर हे 4 क्वेश्चन लिहून झाल्यानंतर पुन्हा एक अर्ध्या तासाचं काय असणार आहे, सिनॉप्सिस असणार आहे, जे की आता आपण बघणारच आहोत की क्वेश्चन नंबर 1 काय होता, तो कसा लिहिणं अपेक्षित आहे, क्वेश्चन नंबर 2 काय होता, तो कसा लिहिणं अपेक्षित होता, 3 आणि 4 असं 4ही क्वेश्चनचं एक बेसिक सिनॉप्सिसचं 30 मिनिटाचं लेक्चर या ठिकाणी होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं समजून सांगितलं जाईल. हे जे लेक्चर आहे हे तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पण अवेलेबल राहील. कुठे, तर ॲप्लिकेशनमध्ये. ठीक आहे. स्पॉटलाइट अकॅडमीचे ॲप आहे, त्याच्यामध्ये ते अवेलेबल राहील. सो जे विद्यार्थी ऑनलाईन करत आहेत त्यांच्यासाठी हे लेक्चर कुठे असेल, ॲपमध्ये अवेलेबल असणार आहे. ठीक आहे, राहील लक्षामध्ये. ओके. सोबतच तुम्हाला ॲपमध्ये हे जे 4 क्वेश्चन्स आपण जे डिस्कस करणार आहोत याचा सिनॉप्सिस पण PDF फॉर्ममध्ये मिळणार आहे. असं होऊ शकतं ना सर, बघितलं काय आठवत नाही, मी विसरून गेलो. बरं, ठीक आहे, विसरला असेल तर मग तुझ्यासाठी काय आहे, त्याची PDF त्या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल असणार आहे. सो 4 क्वेश्चन्स लिहायचे आहेत. टॉपिक तुम्हाला पहिले दिले जाणार आहेत. क्वेश्चनचं इव्हॅल्युएशनसुद्धा केलं जाणार आहे. आता जे ऑनलाईनचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ते त्यांनी PDF फॉर्ममध्ये काय करायचं आहे,
स्पॉटेड अकॅडमीचा एक तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिला जाईल, त्याच्यावरती सेंड करायचं आहे. विदिन 48 आवर्स तुम्हाला ते इव्हॅल्युएट करून परत पाठवलं जाईल. किंवा तुम्ही ते सेल्फ इव्हॅल्युएट पण करू शकता, असं काही नाही. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही दाखवू शकतात, किंवा असं वाटू शकतं की हां सर मी ऑलमोस्ट काय लिहिलं आहे, तुम्ही जे सिनॉप्सिस केलं त्यानुसारच लिहिलेलं आहे. सो इथे तुम्हाला आमच्याकडनं पण आणि सोबतच सेल्फ इव्हॅल्युएट करण्याची पण काय असेल तर अपॉर्च्युनिटी असणार आहे. ओके, चला, याच्यात तुम्हाला काही शंका आहे का? आता मी तुम्हाला सगळं बेसिक सांगितलं, ठीक आहे. सेम GS2 पण असेल. सो पहिल्यांदा पहिल्या 23 दिवसामध्ये आपण GS1 बघणार आहोत. त्याच्यानंतरच्या पुन्हा 23 दिवसांमध्ये GS2 असेल, पुन्हा GS3 असेल, आणि सगळ्यात शेवटी काय असेल तुमचं GS4 असेल. ओके, सो टप्प्याटप्प्याने आपण पुढे पुढे सरकत जाऊयात, आणि त्या सब्जेक्टचे जे काही आपण भाग केले ते तुम्हाला ऑलरेडी त्या शेड्यूलमध्ये दिलेले असतील. ठीक आहे. संडेला तुमचं कुठलंही सेशन नसणार आहे. पूर्ण एक पेपर संपल्यानंतर तुम्हाला 2 दिवस परत काय केलं जाईल तर रिव्हिजनला वेळ दिला जाईल. याच्यात तुमचा फार वेळ जाणार नाही आहे, दिवसातनं हार्डली 1-1.5 तास तुमचे रोज जाणार आहेत. पण कन्सिस्टन्सी जर का ठेवली तर ॲट द एंड म्हणजे 100व्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की जवळजवळ तुम्ही किती 400 आन्सर्स लिहिलेले असतील, त्याचं इव्हॅल्युएशन केलेलं असेल, त्याचं प्रॉपर सिनॉप्सिस टॉपिक्स तुमच्याकडे असतील. ओके. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला काही प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स हवे असतील तर त्या क्वेश्चनरीजसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. त्याचं इव्हॅल्युएशन नाही होणार, पण तुम्हाला जर हवे असतील की सर आम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स हवे आहेत तर मग त्यासंबंधी किंवा त्यासाठी तुम्हाला काय दिले जातील तर क्वेश्चन्स दिले जातील. ओके. सो हा ओव्हरऑल काय असणार आहे 100 डेज मेंटरशिप प्रोग्राम असणार आहे. यात तुम्हाला काही शंका आहे का? नक्की कोणाला काही विचारायचं आहे? नाही. बरं, ठीक आहे. सो आजचे जे 4 प्रश्न होते ते 4 प्रश्नांचं आपण काय करूयात तर एकदा सिनॉप्सिस बघूयात. ओके. हे जनरली 4ही जे क्वेश्चन्स होते ते कशामधले आहेत? क्लायमॅटॉलॉजीवरचे 4 प्रश्न आहेत. 4ही क्वेश्चन तुमचे क्लायमॅटॉलॉजीचे आहेत. टॉपिक जे आहे ते थोडे डायव्हर्स होते. एकही सिंगल लाईन क्वेश्चन नाही आहे, सगळे कंबाईन क्वेश्चन आहे, क्लब केलेले क्वेश्चन होते है ना. एका सेगमेंटमध्ये पुन्हा एका क्वेश्चनमध्ये 2-2 तुम्हाला सब क्वेश्चन विचारले गेलेत. या टाईपचे सगळे क्वेश्चन्स होते. पहिले जे 2 क्वेश्चन दिलेत तुम्हाला दोन्ही किती 10 मार्कर आहेत, 10 मार्काचे 10 मार्काचे आहेत. आणि त्याच्यानंतर जे 2 आहेत ते दोन्ही 15 मार्काचे आहेत. आता आयोगाचं जर का तुम्ही नोटिफिकेशन बघितलं असेल तर आयोगाच्या नोटिफिकेशनमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे काय तर एकूण जे 20 क्वेश्चन असणार आहे कुठे GS1 मध्ये, GS2 मध्ये आणि त्याच्यानंतर GS3 मध्ये 20 क्वेश्चन असणार आहे. इथिक्ससाठीची मार्क्सची स्कीम वेगळी आहे, ते जेव्हा इथिक्स सुरू होईल मी तेव्हा सांगेल, बरोबर का नाही. सो जनरली GS1, GS2 आणि GS3 साठी 20 क्वेश्चन असतील. त्यातले जे पहिले 10 क्वेश्चन्स आहेत त्याच्यासाठी 10 मार्क असणार आहे, आणि नंतरचे जे 10 क्वेश्चन्स आहेत त्याच्यासाठी 15 मार्क्स असणार आहे. असा तो तुमचा किती 250 मार्काचा GS1 असेल, GS2, GS3, GS4 असेल. आलं तुमच्या लक्षामध्ये. सो इथे तुम्हाला 10 मार्काचे पण लिहायचे आहेत आणि 15 मार्काचे पण क्वेश्चन्स लिहायचे आहेत. ओके. याच्यासाठी शब्द मर्यादा दिली का आयोगाने? ऑब्व्हियसली दिली आहे. 10 मार्करसाठी 150 वर्ड्स दिलेत आणि 15 मार्करसाठी किती दिलेत 250 वर्ड्स दिलेले आहेत. आयोगाच्या नोटिफिकेशनमध्ये म्हटलेलं आहे. सुद्धा असं म्हणू नका की सर तिथं तर क्वेश्चन पेपरमध्ये कुठं लिहिलंच नव्हतं की किती वर्ड्समध्ये लिहायचं आहे. ओके. बरं, त्या नोटिफिकेशनबद्दल आपण पुढच्या लेक्चरमध्ये चर्चा करूयात. एक लेक्चर ते नोटिफिकेशन समजून घेऊ, काय म्हटलेलं आहे काय नाही म्हटलं आहे, आन्सर्स तुम्ही कसे सिक्वेन्समध्ये लिहायचे असतात, ती सिक्वेन्स कशी फॉलो करायची असते वगैरे वगैरे. ओके. सो 10 मार्काचा तुम्हाला 150 शब्दात लिहायचं आहे, 15 मार्काचा तुम्हाला 250 शब्दामध्ये लिहायचं आहे. म्हणून तुम्हाला 2 10 मार्काचे आणि 2 15 मार्काचे त्या ठिकाणी दिलेले होते. सो क्वेश्चन नंबर 1 बघा, इथे क्लायमॅटॉलॉजीचा प्रश्न आहे. विथ द हेल्प ऑफ ए लेबल डायग्राम. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे डायग्राम मागितलेली आहे की तुम्हाला काय करायची आहे, डायग्राम पण काढायची आहे. एक्सप्लेन द स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग ऑफ हॅडले, फेरल अँड पोलर सेल्स. 3 सेल्स दिलेले आहेत. ठीक आहे. अभिसरण प्रवाह असतात पृथ्वीच्या वातावरणामध्ये. गरम हवा जी असते ती वरती उचलली जाते, वरती जाऊन थंड होते, थंड झालेली हवा पुन्हा खाली येते, पुन्हा खाली आलेली हवा गरम होते, पुन्हा वरती जाते. सो कंटिन्युअसली हे जे सायकल आहे ते काय असतं कंटिन्युअसली फिरत असतं. सो त्याला आपण काय म्हणतो वातावरणातील हवेचे अभिसरण प्रवाह. काय म्हणतो वातावरणातील हवेचे अभिसरण प्रवाह असं म्हणतो. सो असे 3 मोठे अभिसरण प्रवाह असतात वातावरणात. कुठले कुठले? एक असतो हॅडले सेल, त्याच्यानंतर फेरेल सेल आणि त्याच्यानंतर पोलर सेल असतो. ठीक आहे. सो पहिल्यांदा हे समजून घ्या की टॉपिक कुठला आहे आणि कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारला गेला आहे. सो जनरली तुम्ही जेव्हा आन्सर लिहिणार आहात, आन्सर लिहिताना सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही इंट्रोडक्शन लिहाल तेव्हा इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही काय लिहिणार आहात? इदर यू हॅव टू डिफाईन लोकस और फोकस.
क्वेश्चनचा जो फोकस आहे, ज्या टॉपिकवरती प्रश्न विचारला गेला आहे, तो टॉपिक तुम्ही काय करतात, इंट्रोड्यूस करतात. आता ज्या विद्यार्थ्यांना हे माहिती आहे की हॅडली सेल काय आहे, पोलर सेल काय आहे आणि फेरेल सेल काय आहे, ते व्यवस्थित इंट्रोडक्शन करू शकतात. पण तरीसुद्धा इथं काय आहे, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे. तुम्हाला डायग्राम माहिती आहे, गरम हवा वरती जाते, थंड झालेली हवा खाली येते, पण मोजक्या शब्दात लिहू कसं, है ना. हॅडली सेल, फेरेल सेल आणि पोलर सेल जर का तुम्हाला म्हटलं की एका वाक्यात वर्णन करा, एका वाक्यात त्यांना इंट्रोड्यूस करा, तर तुम्ही कसं इंट्रोड्यूस कराल? हॅडली सेल, फेरेल सेल अँड पोलर सेल आर दी ॲटमॉस्फेरिक सर्क्युलेशन. काय आहेत? हवेतले अभिसरण प्रवाह आहेत. आलं तुमच्या लक्षात? सो जे विद्यार्थी मराठीत लिहितात त्यांनी मराठीमध्ये लिहायचं आहे, जे विद्यार्थी इंग्लिशमध्ये लिहिणार आहे त्यांनी ते इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. सो जनरली पहिल्यांदा काय करायचं होतं, इथे तुम्हाला या तिघं ज्या सेल्स आहेत त्यांच्याबद्दल लिहायचं होतं की या तिन्ही सेल्स काय आहेत, हवेतले किंवा वातावरणातले जे हवेचे अभिसरण प्रवाह आहेत त्यांना काय करतात, डिनोट करतात. आता मग फक्त एवढंच लिहायचं काही इंट्रोडक्शनमध्ये नाही, त्याला अजून पण इम्पॉर्टन्स आहे. काय इम्पॉर्टन्स आहे? तर पृथ्वीवरचं तापमान आणि हवेचा दाब याच्याशी त्यांचा काय असतो, प्रत्यक्ष संबंध असतो. ठीक आहे. ते टेम्परेचर डिस्ट्रीब्युशनचं काम करतात, तापमानाचं वितरण करण्याचं काम करतात आणि पृथ्वीवरती तयार होणारे जेवढेही ग्रहीय वारे आहेत आणि प्रमुख 7 हवेच्या दाबाचे पट्टे आहेत त्यांच्या निर्मितीसाठी हे 3 हवेचे अभिसरण प्रवाह काय आहेत, कारणीभूत आहेत. हे झालं तुमचं इंट्रोडक्शन. सगळ्यात पहिले काय लिहाल, या 3 सेल्स काय आहेत, वातावरणातील हवेचे अभिसरण प्रवाह आहे जे पृथ्वीवरती तापमानाच्या वितरणासाठी आणि हवेच्या दाबासाठी प्रत्यक्ष कारणीभूत असतात. पृथ्वीवरील संपूर्ण ग्रहीय वारे आणि संपूर्ण 7 हवेच्या दाबाच्या पट्ट्यांची निर्मिती या 3 सेल्सशी काय आहेत, संबंधित आहे. हे झालं तुमचं इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्नामध्ये काय विचारलं होतं, लेबल्ड डायग्राम काढा. डायग्राम काढायची आहे. मग तुम्ही सगळ्यांनी डायग्राम काढताना सगळ्यात पहिल्यांदा पृथ्वी, इक्वेटर, पुन्हा 30 डिग्री, 60 डिग्री अँड अगेन हिअर 90 डिग्रीज, बरोबर, 30 अंश, 60 अंश आणि 90 अंश. आणि मी इथे तुम्हाला दाखवायचे होते की हॅडली सेल आहे, त्याच्यानंतर मग पुन्हा कोण आहे, फेरेल सेल आहे आणि त्याच्यानंतर पोलर सेल आहे. याच्या डिरेक्शन प्रॉपर तुम्हाला इथे नावं द्यायची होती अक्षरवृत्तांचे. ठीक आहे. 0 डिग्री, 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. आलं लक्षामध्ये? हां. सो लेबल, नीट लेबल म्हटलंय, फक्त काढायचं नाही. सो प्रत्येकाला व्यवस्थित नाव द्या, अक्षरवृत्त व्यवस्थित काढा, त्याच्यानंतर तो अंश जो आहे पुढे डिग्रीज प्रॉपरली लिहा, यांची डिरेक्शन व्यवस्थित असली पाहिजे. इथेच तुम्हाला काय दाखवायचे आहेत, विंड्स पण दाखवायचे आहेत, पोलर इस्टर्लीज, त्याच्यानंतर वेस्टर्लीज आणि ट्रेडविंड्स किंवा इस्टर्लीज. सोबतच याच्यात हवेच्या दाबाचे पट्टे दाखवता आले तर दाखवा, किंवा ते नाही दाखवलं तरी चालेल. का? कारण की फोकस हॅडली, फेरेल आणि पोलर सेल्सवरती. सो सेल्स आणि अक्षरवृत्तीय विस्तार येणं अपेक्षित आहे. किंवा तुम्ही याच्यात जर का विंड्स नाही जरी दाखवले तरी चालतील, नाही जरी दाखवले चालतील, पण तुम्हाला जर का तुमचं डायग्राम काढण्याचं स्किल चांगलं असेल तर तुम्ही याच्यामध्ये करू शकतात. डायग्रामला प्रॉपरली बॉक्स करा. डायग्रामवर खाली काय लिहा, डायग्राम कसली आहे ते लिहा. ठीक आहे. त्याला नाव द्यायला विसरायचं नाही. सो पहिल्यांदा तुम्ही इंट्रोडक्शन लिहिलं, इंट्रोडक्शन नंतर तुम्ही डायग्राम काढली. आता पुढे काय विचारलं तुम्हाला प्रश्नामध्ये, एक्सप्लेन द स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग ऑफ हॅडले, फेरेल अँड पोलर सेल. या तिघही सेलचं स्ट्रक्चर आणि फंक्शनिंग कसं आहे. ओके. आता लिहायचं किती हे पण लक्षात ठेवा, तिथं निबंध लिहायचं आपल्याला. हॅडले सेल, फेरेल सेल, पोलर सेल 10 पेजमध्ये पण लिहिता येईल. एवढं लिहायचं का आपल्याला, 150 वर्ड्समध्ये, तेवढ्याला तेवढं मोजक्याला लिहायचं आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय लिहायचं होतं, मग हॅडली सेल लिहायचं होतं. आणि मग हॅडली सेलचं फॉर्मेशन कसं होतं ते लिहा. विषुववृत्ताची गरम हवा वरती उचलली जाते, वरती उचलल्या गेल्यानंतर काय होतं, ही हवा जसं जसं वरती जावं, बिकॉज ऑफ एडिबॅटिक कुलिंग. ठीक आहे. एडिबॅटिक कुलिंगमुळे ही हळू थंड व्हायला लागते. तपांबरामध्ये वरती गेल्यानंतर ही थंड होते आणि दोन्ही गोलार्धांमध्ये ती कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या जवळ, किंवा तुम्ही असंही म्हणू शकता नियर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न, इट कम्स डाऊन. ती काय येते, खाली येते आणि इट फॉर्म्स सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट. आणि त्याच्यामुळे उपोष्ण कटिबंधीय जास्त दाबाचे पट्टे तयार होतात. ठीक आहे. सो उपोष्ण कटिबंधीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडनं विषुववृत्ताकडे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे पुन्हा काय होतात, जी हवा वाहते त्याला आपण पूर्वीय वारे असं म्हणतो. दॅट्स इट. तुमचं असं. सो ही सायक्लिंग मुवमेंट झाली. सो हॅडली सेल लिहायचं होतं, त्याच्यानंतर पुन्हा फेरेल सेल लिहायचं होतं आणि सगळ्यात शेवटी पोलर सेल त्याच पद्धतीने तुम्हाला लिहायचं होतं, मोजक्या शब्दांमध्ये. एक्सप्लेन नाही म्हटलं. ठीक आहे. एक्सप्लेन म्हटलं असतं त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स वगैरे बरंच काही काय येतं. उलगडून सांगा. इथं तुम्हाला काय उलगडून सांगायला लावलंय का,
एक्सप्लेन द स्ट्रक्चर फंक्शनिंग ॲट द फेरेल अँड पोलर सेल. एक्सप्लेन म्हटलं इथे, एक्स्ट्रीमली सॉरी. सो तुम्हाला एक्सप्लेन म्हटलं होतं. सो इथे तुम्हाला काय करावं लागेल, त्याचं स्ट्रक्चरबद्दल पण थोडं लिहावं लागेल. स्ट्रक्चर म्हणजे काय, वॉर्म एअर कुठून वरती जाते आणि कोल्ड एअर कुठे डिसेंड होते आहे. राहील तुमच्या लक्षामध्ये. हे तुमचं काय होतं, पहिलं क्वेश्चन होता. दुसरा क्वेश्चन समजला इथे कोणाला काय अडचण आहे का, काय लिहायचं होतं. हां, इथं जर का डिस्कस असतं ना, इथं जर का फक्त डिस्कस असतं तर मग तुम्हाला एवढं लिहायची गरज नव्हती. ठीक आहे. हां, कन्क्लुजन आहे बरोबर. आता कन्क्लुजनमध्ये इथं तुम्ही काय लिहिणार आहात. ओके, इथं तुम्ही हे जे 3 महत्त्वाचे सेल्स आहेत, इधर त्यांच्या सिग्निफिकन्सबद्दल लिहू शकतात किंवा मग ग्लोबल क्लायमेटमध्ये त्यांचा रोल काय आहे तुम्ही त्याच्याबद्दल पण लिहू शकता. ओके, कन्क्लुजन 1000 पद्धतीने लिहिता येतं है ना. 1000 तुम्हाला वाटते की हा मुद्दा त्या तिघही सेल्सबद्दलचा काय आहे, अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे, तर मग तुम्ही त्या ठिकाणी तो मुद्दा लिहू शकता. असं कन्क्लुजन असं डिफाईन नसतं की हेच कन्क्लुजनमध्ये आलं पाहिजे. फक्त उत्तर संपलं आहे हे दर्शवण्यासाठी काय असतं, कन्क्लुजन असतं. समजून घ्या. ओके, ओके चलो, इथपर्यंत मला काय अडचण आहे नक्की. पुढे जाऊयात. पुढचा क्वेश्चन काय होता, डिस्कस द इफेक्ट ऑफ एल निनो अँड सदर्न ऑक्सिलेशन, एन्सो ज्याला आपण म्हणतो, ऑन इंडियन क्लायमेट विथ सुटेबल एक्झाम्पल्स. योग्य उदाहरणांसह एल निनो आणि दक्षिणी दोलनांकाचा भारतीय हवामानावर होणाऱ्या परिणामांची काय करा, चर्चा करा, डिस्कस करायचे तुम्हाला. ओके, पहिले तुम्हाला काय माहीत पाहिजे, एल निनो काय आहे आणि सदर्न ऑक्सिलेशन काय आहे. जनरली आपण सगळ्यांनी एल निनोबद्दल ऐकलेलं आहे. एल निनो काय आहे, ओशन करंट्स आहेत, त्याचा इंडियन क्लायमेटवरती काय परिणाम होतो. इथं फक्त काय केलं, सदर्न ऑक्सिलेशन मिक्स करून टाकलं आहे. त्याला आपण मराठीमध्ये दक्षिणी दोलनांक असं म्हणतो. ठीक आहे, कोणाकोणाला जमला हा क्वेश्चन. 1 2 3 अजून किती लोकांना जमला. क्वेश्चन हार्ड कॅटेगरीतला आहे, क्वेश्चन सोपा नाही आहे. ठीक आहे, एल निनो ला निना सगळ्यांना माहीत आहे. इथं फक्त त्यांनी एल निनो आणि सदर्न ऑक्सिलेशन विचारलं होतं. जनरली काय असतं, इमेज बघा तुमच्या लक्षात येईल. दिसते इमेज. ओके, एल निनो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. एल निनो काय आहे, एक कोल्ड और वॉर्म. हां, कोल्ड आहे एल निनो. वॉर्म ओशन करंट आहे बरोबर. कुठं फॉर्म होतो, दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळ बरोबर. सो टेम्परेचर वाढतं, टेम्परेचर वाढल्यामुळे लो प्रेशर क्रिएट होतं कुठे, दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरती. ॲट द सेम टाइम पॅसिफिक ओशनच्या वेस्टर्न साईडला काय आहे या ठिकाणी, हाय प्रेशर आहे. राहील तुमच्या लक्षामध्ये. सो इकडे तापमान कमी असल्यामुळे इथे हाय प्रेशर आहे, इथे तापमान जास्त असल्यामुळे काय आहे, हां एअर प्रेशर कमी आहे. आता लक्षात घ्या, वारे कधी कसे वाहतात, हाय प्रेशर टू लो प्रेशर. आलं तुमच्याला. हवा कशी वाहते, इकडून इकडे वाहते बरोबर. हां, पुन्हा जिथं वॉर्म टेम्परेचर आहे तिथली हवा वरती उचलली जाते, वरती उचलली गेली की पुन्हा काय होते, जिथं हाय प्रेशर आहे ती तिथे खाली येते. सो जनरली एल निनोमुळे संपूर्ण पॅसिफिक ओशनवरती ईस्टर्न साईडला हाय प्रेशर लो प्रेशर किंवा लो प्रेशर हाय प्रेशर हे जे फ्लक्च्युएशन्स बघायला मिळतात बरोबर, त्या फ्लक्च्युएशन्सला आपण काय म्हणतो, सदर्न ऑक्सिलेशन म्हणतो. ओके, सदर्न ऑक्सिलेशन ही एल निनो ला निनाचा पुढचा टप्पा आहे. आपण एल निनो आणि ला निनामध्ये काय बघतो, हां 2 ओशन करंट आहे एल निनो आणि ला निना नावाचा बरोबर. अल्टरनेटली काय होत असतात, दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीजवळ ते निर्माण होत असतात. एल निनो असेल तर तापमान जास्त असतं, ला निना असेल तर तापमान कमी होतं. येते तुमच्या लक्षात. आणि त्याचा डायरेक्ट किंवा प्रत्यक्ष परिणाम भारताच्या हवामानावरती होतो. पुढे जाऊन काय संशोधन केलं गेलं की जेव्हा एल निनो असतो तेव्हा एल निनोच्या काळामध्ये काय असतं, ईस्टर्न पॅसिफिकमध्ये लो प्रेशर असतं आणि वेस्टर्न पॅसिफिकमध्ये काय असतं, हाय प्रेशर असतं. आणि जेव्हा ला निना असतो तेव्हा एक्झॅक्ट अपोजिट फ्लक्च्युएशन्स बघायला मिळतात. तेव्हा इथं ईस्टर्न पॅसिफिकमध्ये हाय प्रेशर असतं आणि वेस्टर्न पॅसिफिकमध्ये काय असतं, लो प्रेशर असतं. आलं तुमच्या लक्षामध्ये. यालाच आपण एक कथितरित्या काय म्हणतो, एल निनो सदर्न ऑक्सिलेशन असं म्हणतो. ठीक आहे. सो एन्सो म्हणजे काय आहे मग, एल निनो अँड सदर्न ऑक्सिलेशन इट इज अ क्लायमॅटिक फिनॉमिना
बरोबर. हा काय आहे, एक हवामानासंबंधित किंवा एक हवामानासंबंधित घटना आहे, ज्यामध्ये काय होतं, पॅसिफिक महासागरामध्ये विषुववृत्ताजवळ तापमानातील बदलामुळे हवेच्या दाबामध्ये पण काय बघायला मिळतो, फरक बघायला मिळतो. ठीक आहे, राहील तुमच्या लक्षामध्ये एमसो. त्याच्यानंतर तुम्हाला पुढे काय विचारलं होतं, सुटेबल एक्झाम्पल्स द्यायचे आहेत. आता याचे काय एक्झाम्पल्स देणार तुम्ही, एक्झाम्पल सोपे आहेत. ज्या वर्षी ला निना काय असतो, सक्रिय असतो, त्या वर्षी भारतात काय पडतो, जास्त पाऊस पडतो. ला निना म्हणतोय मी. ज्या वर्षी ला निना असतो त्या वर्षी भारतात जास्त पाऊस पडतो, पण पेरूमध्ये काय असतो, दुष्काळ असतो. पण ज्या वर्षी काय असतो, एल निनो असतो, त्या वर्षी पेरूमध्ये काय पडतो, प्रचंड पाऊस पडतो, आणि भारत, इंडोनेशिया, श्रीलंकेमध्ये काय असतो, दुष्काळ असतो. इतकं ते सिंपल होतं. आलं तुमच्या लक्षात. तुम्हाला इथे डायग्राम काढायला पण काय होता, स्कोप होता. तुम्ही डायग्राम सुद्धा इथे काढू शकले असतात. राहील तुमच्या लक्षामध्ये. ओके, चला पुढे जाऊयात. नेक्स्ट, एक्सप्लेन द फॉर्मेशन अँड क्लायमेट सिग्निफिकन्स ऑफ जेट स्ट्रीम्स. हाऊ डू दे इन्फ्लुएन्स इंडियन वेदर कंडिशन्स. आता हा किती, 15 मार्काला आहे. ओके, इथं तुम्हाला जेट स्ट्रीम बद्दल पूर्ण माहिती असणं अपेक्षित आहे. ओके, हां. सो इथे तुम्हाला जेट स्ट्रीमबद्दल पूर्ण माहिती असणं काय आहे, अपेक्षित आहे. जर तुम्हाला जेट स्ट्रीमबद्दल माहीतच नसेल तर मग तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकत नाही. जेट स्ट्रीम हे स्ट्रीम्स आहेत, विंड्स आहेत का, ते विंड्स नाही आहे. सो एक्सप्लेन द फॉर्मेशन. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय लिहायचं होतं, इथे फॉर्मेशन लिहायचं आहे. जेट स्ट्रीमचं फॉर्मेशन कसं होतं, त्याच्यानंतर क्लायमॅटिक सिग्निफिकन्स काय आहे. ठीक आहे, त्याचं हवामानातलं महत्त्व लिहायचं आहे. हवामानातलं महत्त्व काय आहे, ते टेम्परेचर डिस्ट्रीब्युशनमध्ये एक महत्त्वाची भूमिका पार पडतात. त्याच्यानंतर एव्हिएशनमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका आहे. आणि ग्लोबल क्लायमेटमध्ये काय आहे, तर ते बऱ्यापैकी पर्टिक्युलर क्लायमेट डिसाईड करण्यासाठीची जी भूमिका आहे किंवा रोल आहे तो प्ले करत असतात. पुढे सांगतो तुम्हाला. जेट स्ट्रीम, हाऊ डू दे इन्फ्लुएन्स इंडियन वेदर कंडिशन. इथं पर्टिक्युलरली तुम्हाला काय दिलं, पुढे इंडिया दिलेला आहे. ठीक आहे, सो सगळ्यात पहिल्यांदा काय लिहाल, तर जेट स्ट्रीमचं फॉर्मेशन काय होतं. पहिल्यांदा जेट स्ट्रीम डिफाईन करा. जेट स्ट्रीम काय आहे, कुठे तयार होतात, कसं डिफाईन करा जेट स्ट्रीमला. दीज आर अप्पर ट्रोपोस्फेरिक नॅरो फास्ट एअर मुवमेंट्स. ठीक आहे, फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. उच्च तापांबरामध्ये अतिवेगाने होणारी पश्चिमेकडनं पूर्वेकडे हवेची हालचाल म्हणजे काय असते, तर जेट प्रवाह असतात, त्याला वारे म्हणायचं नाही. स्ट्रीम्स म्हटले त्याला, जेट विंड्स म्हटले का कुठे, जेट विंड्स. बोलीभाषेमध्ये बोललं जातं जेट विंड्स, पण लिहिताना जेट विंड्स लिहायचं नसतं. विंड असा शब्द तो वापरायचा नव्हतं. तुम्ही बोलताना बोलू शकता समजा. ठीक आहे, सो तुम्ही फॉर्मेशनबद्दल लिहा. सो डिफाईन करा. डिफाईन केल्यानंतर त्याचं फॉर्मेशन कसं होतं. आता आपण बघितलं हेडली सेल, फेरल सेल आणि पोलर सेलच्या असेंडिंग आणि डिसेंडिंग एजेस असतात. त्या एजेसवरती काय होतं, यांची निर्मिती होत असते. त्याच्यानंतर पुढे जाऊन सिग्निफिकन्स लिहायचं, त्याचं महत्त्व काय आहे. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये हाऊ डू दे इन्फ्लुएन्स इंडियन वेदर कंडिशन्स. आता भारतावरती कुठले कुठले जेट स्ट्रीम इम्पॅक्ट करतात, त्या कुठल्या कुठल्या जेट स्ट्रीमचा परिणाम होतो. सब ट्रॉपिकल जेट स्ट्रीम्स. ठीक आहे, लक्षात घ्या. पहिल्यांदा लिहायचं आहे तुम्हाला तिथे की भारताच्या हवामानावरती सब ट्रॉपिकल जेट स्ट्रीम्स आणि सोबतच कोण, ट्रॉपिकल इस्टर्ली जेट स्ट्रीम्स. ठीक आहे, अशा 2 जेट स्ट्रीमचा त्या ठिकाणी परिणाम आपल्याला बघायला मिळतो. मग त्यात पर्टिक्युलरली पहिल्यांदा तुम्हाला लिहायचं होतं की सब ट्रॉपिकल जेट स्ट्रीम जे आहे ते इंडियन क्लायमेटवरती कसा इम्पॅक्ट करतात. मग त्याच्यामध्ये पुन्हा 2 सीझन आहे. विंटरमध्ये ते कुठून ब्लो करत असतात, समरमध्ये ते कुठून ब्लो करत असतात. जेव्हा ते विंटरमध्ये खाली येतात, तिबेट प्लॅटूच्या खालून वाहतात, तेव्हा कशा पद्धतीने नॉर्थ वेस्ट रिजनमध्ये पाऊस पडतो वगैरे वगैरे. आलं तुमच्या लक्षामध्ये. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा दुसरे कुठले आहे, ईस्टर्ली जेट स्ट्रीम आहेत. हे काय आहेत, सिजनल जेट स्ट्रीम आहेत. हे फक्त आणि फक्त कधी पावसाळ्यामध्येच उत्पन्न होत असतात. साऊथ वेस्ट मान्सूनला हे पुश करण्याचं काम करतात, ज्याच्यामुळे भारतामध्ये काय होतं, तर मान्सून वारे वळण्याला मदत होते. सो जनरली हे 2 टाईपचे जेट विंड्स आहे जे इंडियन क्लायमेटवरती काय करतात, तर इम्पॅक्ट करतात. आलं लक्षामध्ये. सो सगळ्यात पहिल्यांदा आन्सरमध्ये काय करायचं होतं, जेट स्ट्रीम डिफाईन करायचे होते. जेट स्ट्रीम डिफाईन केल्यानंतर त्याच्या फॉर्मेशनबद्दल लिहायचं होतं, त्यांची निर्मिती कशी होते. जर तुम्हाला जमत असेल तर एक डायग्राम काढायची होती त्या ठिकाणी,
त्याच्यानंतर खाली त्यांचं सिग्निफिकन्स लिहायचं होतं आणि मग त्याचा इम्पॅक्ट ऑन किंवा इन्फ्लुएन्स ऑन इंडियन क्लायमेट. मग इंडियन क्लायमेटवरती कसा इन्फ्लुएन्स होतो ते लिहिताना पहिले तुम्हाला हे मेन्शन करायचं होतं की हे 2 प्रकारचे जेट स्ट्रीम जे आहे ते इंडियन क्लायमेटला इन्फ्लुएन्स करतात आणि मग एक एक घेऊन काय करायचं होतं तुम्हाला पुढे लिहायचं होतं. शेवटचा प्रश्न बघा, पुन्हा 150 शब्दांमध्ये लिहायचा आहे. ट्रॉपिकल सायक्लोन्स अँड टेम्परेट सायक्लोन्स आर प्रोडक्ट्स ऑफ डिफरंट ॲटमॉस्फेरिक डायनामिक्स. ठीक आहे. डिस्कस विथ रेफरन्स टू ओरिजिन, स्ट्रक्चर अँड असोसिएटेड वेदर. उष्णकटिबंधीय चक्रीवादळे आणि समशीतोष्ण चक्रीवादळे ही वेगवेगळ्या वायुमंडलीय गतिक प्रक्रियांची उत्पादने आहेत. जनरली इथं तुम्हाला दोघांच्या 3 कॉन्टेक्स्टमध्ये ओरिजिन, स्ट्रक्चर आणि असोसिएटेड वेदरमध्ये काय करायचं होतं, कम्पेअर करायचं होतं. आपल्याला सगळ्यांना माहिती सायक्लोनचे 2 हे असतात, टाईप्स असतात. ओके, ट्रॉपिकल म्हणजे कुठले, यावेळेसच्या पूर्वपरीक्षेला प्रश्न पण आलाय ना. हां, दोन्ही गोलार्धामध्ये 30 अक्षवृत्तांच्या दरम्यान जे सायक्लोन्स फॉर्म होतात त्यांना आपण काय म्हणतो, ट्रॉपिकल. आणि त्याच्यानंतर वरती 30 to 60 इन बोथ हेमिस्फिअर, 30 अक्षवृत्त ते पुन्हा 60 अक्षवृत्ताच्या दरम्यान जे सायक्लोन्स फॉर्म होतात त्यांना आपण एक्स्ट्रा ट्रॉपिकल किंवा टेम्परेट असं म्हणतो. ठीक आहे. उपोष्ण कटिबंधीय आवर्त किंवा अतिरिक्त बऱ्याच वेळेला काय होतं, ट्रॉपिकल रिजनमधनं सायक्लोन्स हे कुठे शिफ्ट होतात, टेम्परेट रिजनकडे, म्हणून त्यांना एक्स्ट्रा ट्रॉपिकल असा शब्द पण वापरला जातो. काय शब्द वापरला जातो, एक्स्ट्रा ट्रॉपिकल. सो लक्षात ठेवा, इथं तुम्हाला तेच विचारले होते, टेम्परेट सायक्लोन्स और एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लोन्स. दोघांमध्ये काय करायचं होतं, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये निर्माण होतात. ट्रॉपिकल सायक्लोन्स फॉर्मेशनच्या कंडिशन्स वेगळ्या आहेत आणि त्याच्यानंतर तिकडे जाऊन टेम्परेट सायक्लोनच्या फॉर्मेशनसाठीच्या कंडिशन्स वेगवेगळ्या आहेत. जनरली आपण काय करतो अभ्यासामध्ये, ट्रॉपिकल सायक्लोन सगळ्यांना माहिती आहे, बरोबर का नाही. समुद्राचं तापमान एक तर ट्रॉपिकल रिजनमध्ये जेव्हा समुद्राचं तापमान 70 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचतं, त्याच्यानंतर लो प्रेशर क्रिएट होतं, त्याच्यानंतर त्याच्यावरनं काय असलं पाहिजे, विंड्स ब्लो झाले पाहिजे. मग कोरिअलिस इफेक्टमुळे विंड्स काय होतात, त्यांच्या राईटकडे ड्रिफ्ट होतात, त्यांना सर्क्युलर मुवमेंट मिळते. हळू करता करता जो गेल फोर्स आहे तो 63 km/h पेक्षा जास्त पोहोचतो आणि मग काय होतं, सायक्लोनचं फॉर्मेशन होतं. त्याच्यात वीक व्हर्टिकल शेअर पाहिजे वगैरे वगैरे. ह्या सगळ्या काय आहेत, कंडिशन्स आहेत. ट्रॉपिकल सायक्लोन सगळ्यांना माहिती आहे. बट व्हॉट अबाउट टेम्परेट सायक्लोन. टेम्परेट सायक्लोन जिथं तयार होतं तिथं ऑलरेडी टेम्परेचर कसं असतं, कमी असतं. मग टेम्परेचर कमी असून पण सायक्लोनचं फॉर्मेशन काय होतं. ओके, मग तुम्हाला फ्रंट्स वगैरे पण तिथे माहिती पाहिजे. मग इथे तुम्हाला कम्पेअर करायचं होतं कोणामध्ये, ट्रॉपिकलमध्ये आणि टेम्परेटमध्ये. कुठल्या बाबतीमध्ये तुम्हाला करायचं होतं, त्यांचं ओरिजिन, त्यांचं स्ट्रक्चर आणि असोसिएटेड वेदर. फॉर एक्झाम्पल जे टेम्परेट सायक्लोन्स असतात ना, त्याच्यामुळे हिवाळ्यात पाऊस पडतो युरोपात किंवा संपूर्ण टेम्परेट रिजनमध्ये जो हिवाळ्यात पाऊस पडतो. हॉलिवूडचे मूवीज बघितले असतील है ना, हिवाळा आहे, कोट घातला आणि हातात छत्री आहे, बघितलं असेल तुम्ही है ना. हिवाळ्याचा कोट पण आहे, हातात छत्री पण आहे. सो दीर्घ कालावधीसाठी पाऊस पडतो, कंटिन्यू 2-2, 3-3 महिने पाऊस पडतो. कोणामुळे, या टेम्परेट सायक्लोन्समुळे. ते जर का तुम्ही ट्रॉपिकल रिजनमध्ये बघितलं तर आठवड्याभरात पाऊस पडतो, पण पूर्ण 2 महिन्याचा पाऊस त्या 4-5 दिवसामध्ये पडून जातो. सो इथे कसं आहे, ऑन बस्ट आहे, एकदम जोरात पाऊस पडतो, त्याची तीव्रता खूप जास्त असते. तिकडे मात्र तेवढी तीव्रता नसते, तो लॉंग टर्म किंवा लॉंग ड्युरेशनसाठीचा असतो. समजते तुम्हाला. सो या 3 गोष्टींवरती त्याला काय करायचं होतं की कुठले कुठले वेदर पॅटर्न असोसिएटेड आहे ट्रॉपिकल सोबत आणि टेम्परेट सोबत, किंवा मग त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं. ट्रॉपिकल सायक्लोन्स खूप मोठे असतात, टेम्परेट सायक्लोन मात्र तितकेसे मोठे नसतात. ठीक आहे. त्याच्यानंतर टेम्परेट सायक्लोन जे असतात ते फ्रंट्सचं फॉर्मेशन करतात. ठीक आहे, किंवा फ्रंटचं फॉर्मेशन हे तिथल्या सायक्लोनच्या फॉर्मेशनसाठी रिस्पॉन्सिबल असतं. पण तसं तुम्हाला ट्रॉपिकलमध्ये बघायला मिळत नाही. ट्रॉपिकल सायक्लोन्स हे सरळ ओशन फ्लोअरच्या टेम्परेचरशी असोसिएटेड आहे. आलं तुमच्या लक्षामध्ये. दोघांवरती काय होतं, कोरिअलिस इफेक्टचा परिणाम होतो. राहील तुमच्या लक्षामध्ये. दोघांच्या मध्येही काय असतो, लो प्रेशर असतो. सो हे स्ट्रक्चर झालं. आय ऑफ द सायक्लोन आपण ज्याला म्हणतो, बरोबर. त्यांचं एक्सपान्शन, त्याच्याबद्दल चर्चा करा. आणि नंतर ओरिजिन. आलं लक्षामध्ये. सो पहिल्यांदा ओरिजिनबद्दल लिहायचं. पहिल्यांदा लिहा, तुम्हाला डिफाईन करावं लागेल व्हॉट इज सायक्लोन. पहिल्यांदा सायक्लोन डिफाईन करा. सायक्लोन डिफाईन केल्यानंतर मग काय कराल, सायक्लोनचे टाईप्स लिहा. ठीक आहे. ऑन द बेसिस ऑफ ओरिजिन, लोकेशन किंवा ऑन द बेसिस ऑफ लोकेशन वी कॅन क्लासिफाय सायक्लोन्स इन 2 टाइप्स. ठीक आहे. ट्रॉपिकल सायक्लोन्स अँड टेम्परेट सायक्लोन. ठीक आहे. सायक्लोन ज्या ठिकाणी निर्माण होतात त्या आधारावरती आपण सायक्लोनचं वर्गीकरण कसं करतो, उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त. मग वाटलं डायग्राम काढा, तिथे एक पृथ्वी काढा, त्याच्यानंतर ते रिजन दाखवा आणि तिथं दाखवा की बाबा हे ट्रॉपिकल आहे, हे एक्स्ट्रा ट्रॉपिकल आहेत किंवा हे टेम्परेट आहे. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर काय करा, तर ट्रॉपिकल आणि टेम्परेट ओरिजिन कम्पेअर करा. त्याच्यानंतर पुन्हा पुढचं स्ट्रक्चर, पुन्हा वेदर पॅटर्न्स कुठले कुठले असोसिएटेड आहे. आलं तुमच्या लक्षामध्ये. हे झालं तुमचं 4थ्या प्रश्नाचं उत्तर. पण त्यासाठी काय माहीत पाहिजे,
ट्रॉपिकल आणि टेम्परेट सायक्लोन. ठीक आहे. हां, मग अभ्यास करता तुम्हाला दिशा मिळेल त्यातनं. ठीक आहे, की नुसतं आता ते तसं नाही आहे की उत्तर गोलार्धात घड्याळीच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात आणि दक्षिण गोलार्धात आता ते ऑब्जेक्टिव्हचं गेलं. आता इथे तुम्हाला फॉर्मेशन, स्ट्रक्चर, त्याचे वेदर इम्पॅक्ट काय काय असतात सगळं आहे त्याच्यामध्ये. आलं तुमच्या लक्षात. आता जेव्हा आपण ह्या टाईपचे क्वेश्चन्स बघतो तेव्हा मी तुम्हाला काही याच्या व्यतिरिक्त पण टॉपिक सांगेल ज्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा विचारले गेलेत. UPSCला जर का तुम्ही बघितलं तर सायक्लोनशी संबंधित बऱ्याच वेळेला जे वेगवेगळे अलर्ट दिले जातात किंवा बऱ्याच वेळेला वेगवेगळे रंग यूज केले जातात बघा, है ना. येलो अलर्ट आहे, ऑरेंज अलर्ट आहे किंवा सायक्लोन्सला पर्टिक्युलर नावं दिली जातात. UPSCने प्रश्न विचारलेत, है ना, की नावं देण्याची प्रोसेस काय आहे, वेगवेगळे अलर्ट जे दिले जातात त्याचा अर्थ काय होतो. आलं लक्षामध्ये. हां, सो याचाच आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. सो तो प्रश्न पण बघायचा आहे आपल्याला, काय आहे, काय विचारलं आहे, काय लिहिणं अपेक्षित आहे आणि सोबतच काय करायचं आहे, अजून काही एक्सपेक्टेड क्वेश्चन जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला मी होमवर्कला देणार आहे. घरी जाऊन तुम्ही त्याची प्रॅक्टिस करायची आहे. ओके, चला. कोणाला काही शंका आहे का? नाही. चला, सो आज आपण इथेच थांबूयात. उद्याच्या लेक्चरमध्ये पुन्हा क्लायमेटॉलॉजीचेच क्वेश्चन्स असणार आहे. ठीक आहे. सो गेट रेडी. उद्या या, जेवढं लिहिता येईल तेवढं लिहा, नाहीतर मग आम्ही आहे. ठीक आहे. ज्यांना क्वेश्चन चेक करायचे असतील त्यांनी थांबून घ्या, बाकीचे जाऊ शकतात.